तुम्ही मागेल त्याला कृषी पंपाची घोषणा केली होती, किती लोकांना पंप दिले? मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत जी मागणी आलेली आहे त्या मागणीपैकी 85% लोकांना पंप ऑलरेडी आपण देऊन टाकले. आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे, पूर्वीच्या काळात एकदा पैसे भरले की 2-2, 3-3 वर्ष पंप मिळत नव्हते. 2 महिन्यामध्ये आपण पंप त्या ठिकाणी देतो, 2 महिन्यामध्ये. आणि आता आपली गती किती आहे? तर आपण जर विचार केला तर 2004 ते 2019 15 वर्षाचा कालावधी आपण जर बघितला तर त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 14,74,000 पंप बसवले. 14,74,000 15 वर्षाच्या कालावधीत. आणि 2022 ते 25 2.5-3 वर्षामध्ये आपण किती पंप बसवलेत? 3 वर्षात बसवले 10,63,000. तर 15 वर्षात 14,74,000 आणि 3 वर्षामध्ये 4 वर्ष 3.5 वर्ष समजा 3.5 वर्षात 10,63,000. त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आपण तर आता एका महिन्यामध्ये 50,000 पंप बसवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंदणी ही त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता ऍव्हरेज 40,000 पंप पर मंथ आपण त्या ठिकाणी लावतो. MSCDCLचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. कुसुंबीचं, मेडाचं 2,80,000 पंप लागलेत. फक्त 33,000 पंप हे त्या ठिकाणी बाकी आहेत. आणि आपण जी काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज बिल सवलत दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मागील हे जे सरतं वर्ष आहे या सरत्या वर्षामध्ये वीज बिलाच्या सवलतीपोटी राज्य सरकारला 23,000 कोटी रुपयाचा खर्च आलाय. 23,000 कोटी. म्हणजे हे 23,000 कोटी रुपयेचे जे विजेचे बिल आहेत ते आपण माफ केलेले आहेत. जे शेतकऱ्याकडनं वसूल झाले असते ते आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ करण्याचं काम केलं आहे.